Question 23. How many hydrogen atoms are present in 0.1 mole of more salt? आता इथे आपल्याला एक मोर सॉल्टचा फॉर्म्युला दिलाय. आता हा जो फॉर्म्युला आहे हा असं मानूया आपण हा 1 मोल आहे. ओके, तर ह्या 1 मोल मध्ये किती हायड्रोजनचे ॲटम्स आहे इथे बघा. 4 × 2 8 आणि प्लस इथे 12 असे 20 हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट इन 1 मॉलिक्यूल. 1 मोल. ओके, मग 1 मोलमध्ये जर का 20 ॲटम्स आहे तर 0.1 मोलमध्ये किती असणार आहे. 0.1 मोल इज इक्वल टू किती ॲटम असणार आहे 2 असेल. ओके, आणि नंबरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे दॅट विल बी मल्टिप्लाइड बाय ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट. ओके, तो फायनली आवर आन्सर विल बी सी. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन 3.2 ग्राम आयन ऑफ O2 मायनस. आता हा ग्राम आयन काय आहे. ग्राम आयन म्हणजे हा मोल असतो, म्हणजे इथे आपल्याला O2 मायनसचा मोलच दिला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले. जर का O2 मायनसचा 1 मोल असेल, ओके, 1 मोल ऑफ O2 मायनस यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 10 इलेक्ट्रॉन्स आहे. या 10 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे. याला आपल्याला जर का नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 10 × ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट मीन्स Na. ओके, तर 10 Na आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे. आता इथे यांनी विचारलेलं काय आहे की 3.2 मोल्समध्ये किती. जर का 1 मोलमध्ये इतके इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, 1 मोल इज इक्वल टू 10 Na इलेक्ट्रॉन्स. तर मग 3.2 मोल्समध्ये किती. 3.2 मध्ये किती असणार आहे 32 × Na असणार आहे. ओके, तर या टाईपचा ऑप्शन कुठला आहे ऑप्शन नंबर ए. 25 नंबर. Cisplatin, an anti-cancer drug, has the molecular formula PTNH3 twice Cl2. What is the mass in gram? Mass विचारलेले means W is question mark of 1 molecule means number is given. So simply we can apply the formula WMO is equal to नन्ना. ठीक आहे, WMO is equal to नन्ना. तर मास विचारलेला आहे, तर मासच्या अकॉर्डिंग W is equal to नंबर ऑफ मॉलिक्यूल 1 बोललेला आहे. ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट राऊंड अप मध्ये घेऊया आपण 6 × 10⁻23 इंटू मॉलिक्युलर वेट. ॲस्पिरिन नाही, हा सिसप्लॅटिन आहे. तर सिसप्लॅटिनचं मॉलिक्युलर वेट किती लिहिते 195 इंटू क्लोरीनचा हा 71 आणि अमोनियाचा 17×2 34. ओके, तर अराउंड हा आन्सर 300 येईल. ठीक आहे ना, 300. तर मॉलिक्युलर वेट विल बी 300. ओके, तर याला जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर फायनली आपला आन्सर असणार आहे 4.98 × 10⁻22. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. 26 मध्ये काय बोलले. ॲस्पिरिन हॅज फॉर्म्युला C9H8O4. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या ॲटमचा नंबर विचारला मित्रांनो आपल्याला, आणि यासाठी गिवन काय आहे मास means W is equal to 360 milligram. We will convert that figure into gram. ओके, तो 10⁻³ याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, आणि नंबर विचारलेला तर फायनली फॉर्म्युला काय बनेल आपला. नंबर इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट इंटू ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट इंटू ॲटॉमिसिटी. आपल्याला ऑक्सिजनच्या ॲटॉमचा नंबर विचारला. ओके, मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिसिटी. तर इथे W काय दिलाय. W दिलाय आपल्याला 360 × 10⁻³ डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. ॲस्पिरिनचे किती 108 म्हणजे हे 180 येते बघा. 180 इंटू ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट 6 × 10⁻23 इंटू ॲटॉमिसिटी. ह्या एका ॲस्पिरिनच्या मोलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन किती आहे 4 आहे. त्याला 4 ने जर का आपण मल्टिप्लाय केलं तर फायनली आपला आन्सर येत आहे ऑप्शन नंबर डी.